नमस्कार, आपण पाहतात न्यूज मराठी. मित्रांनो, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचं वारं सध्या वाहतंय आणि पुरंदर तालुक्यातून काल दिवसभरात जिल्हा परिषदेसाठी 15 आणि पंचायत समितीसाठी 18 अर्ज दाखल झालेले आहेत. पुरंदर तालुक्याच्या ठिकाणी सासवड येथे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी कोणकोणत्या उमेदवारांनी कसे अर्ज भरलेत हे आपण पाहणार आहोत. राहुल ज्ञानदेव गायकवाड यांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्याचबरोबर गजानन नामदेव जगताप, हेमंत कुमार भाऊसाहेब माहूरकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना हेमंत कुमार माहूरकर यांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्याचबरोबर काशीनाथ बाळू राऊत यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दिव्या संदीप जगदाळे यांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याचबरोबर रुपाली अमोल झेंडे यांनी देखील 2 उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. अश्विनी अशोक झेंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. बरोबर रत्नमाला सुरेश जगताप, राजलक्ष्मी ज्ञानेश्वर निगडे, स्वप्नाली विराज निगडे, स्मिता संतोष निगडे, प्रियंका संकेत निगडे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. प्रियंका संकेत निगडे यांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. सुजाता वसंत दगडे यांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्याचबरोबर पुरंदर पंचायत समितीचे माजी अध्यक्ष किंवा माजी सभापती अतुल मस्के यांची पत्नी भारती अतुल मस्के यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. शिवाजी गुलाबराव कोलते यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर अजिंक्य अशोक टेकवडे हे माजी आमदार अशोकराव टेकवडे यांचे पुत्र आहेत. त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज काल दाखल केलेला आहे. त्याचबरोबर दशरथ शिवराम कादबाने, विशाल वसंत जगताप यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बळीराम काळूराम सोनवणे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. अश्विनी अशोक झेंडे, अमित भाऊसाहेब झेंडे आणि अमित भाऊसाहेब झेंडे असे अमित भाऊसाहेब झेंडेचे 2 उमेदवारी अर्ज आहेत. त्याचबरोबर रेखा संभाजी फडतरे, अर्चना ज्ञानेश्वर कटके, सुषमा संदीप कटके यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. मोनिका स्वप्नील कांबळे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. अद्याप कोणी कोणत्या मतदारसंघातून किंवा कोणत्या गणातून किंवा गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला याबाबतची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. मित्रांनो, आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने असणारी जी माहिती आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत देणार आहोत. कोणी उमेदवारी अर्ज दाखल केले, कोणी माघारी घेतली किंवा निवडणुकीचा प्रचार कसा चालू आहे याबाबतची सर्व माहिती आम्ही न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर आणणार आहोत. त्यामुळे न्यूज मराठी यूट्यूब चॅनल हे आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.